रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठात आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम कोणते आहेत, रासायनिक समीकरण संतुलित कसं केलं जातं आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पहिल्यांदा रासायनिक अभिक्रिया काय ते समजून घ्यायचं आहे. तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तेच राहते. उदाहरणार्थ, बर्फ तापविल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. आता आपण भौतिक बदलाविषयी विचार करतोय. भौतिक बदल म्हणजे जो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. समजा आता बर्फ आहे, तो बर्फ जर आपण उन्हामध्ये ठेवला किंवा उष्णता त्याला जर दिली तर तो वितळतो. पण तो बर्फ कशापासून बनलेला असतो? पाण्यापासून. आणि पाण्याचं संघटन H2 आणि बर्फाचं सुद्धा संघटन बघितलं तर ते सुद्धा H2Oच राहतं, ते बदलत नाही. म्हणजे त्याचे रासायनिक गुणधर्म मात्र बदलत नाहीत, फक्त त्याचं भौतिक गुणधर्म तिथं आपल्याला बदललेले दिसतात. पुन्हा पाणी थंड करत आपण फ्रीजरमध्ये ठेवलं की पाण्याचं पुन्हा बर्फात रूपांतर होतं. हा झाला भौतिक बदल. पण या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते तर त्याला रासायनिक बदल असं म्हणतात. जर एखाद्या क्रियेमध्ये त्या द्रव्याचं संघटनच बदललं तर त्याला आपण रासायनिक बदल म्हणणार. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडून येतात. रासायनिक बदल कधी घडून येणार? जेव्हा त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येतात तेव्हा. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की भौतिक बदल जे असतात ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि ते पुन्हा पुन्हा आपली अवस्था बदलू शकतात. पण रासायनिक बदल हे कायमस्वरूपी असतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर झाडाचं पान, समजा एक झाडाचं पान हिरव्या रंगाचं आहे, ते काही दिवसानंतर पिवळ्या रंगाचं होतं. आता हा जो रंग बदल झाला, तो रंग बदल हा एक रासायनिक बदल आहे. त्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडून आल्यात आणि त्याच्यामुळे त्याचा रंग बदलतो. म्हणजे अशा बदलांना आपण रासायनिक बदल म्हणणार. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतरण नवीन पदार्थामध्ये होते. म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणायचं? तर जेव्हा एखादी प्रक्रिया घडून येताना त्या अभिक्रियेमध्ये वापरले जाणारे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये असलेले जे रासायनिक बंध आहेत ते बंध पूर्णपणे तोडले जातात आणि त्याच्यापासून नवीन रासायनिक बंध तयार होतात आणि त्या बंधांपासून नवीन पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं. आता जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हटलं जातं. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. आणि या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना मात्र उत्पादिते म्हणतात. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. कोळसा म्हणजे कार्बन, अधिक ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, मग ह्याच्यापासून आपल्याला CO2 मिळतो.
आता इथं जर बघितलं तर हा कार्बन आणि ऑक्सिजन हे अभिकारक किंवा अभिक्रियाकारक आहेत. यांच्यामध्ये रासायनिक बंध प्रस्थापित होतात. जुने जे बंध असतात ते तुटतात आणि नवीन बंध प्रस्थापित होऊन हा आपल्याला CO2चा रेणू तयार झालेला दिसतो. आता इथं जर बघितलं तर कार्बन हा अधातू मूलद्रव्य आहे आणि ऑक्सिजन हे सुद्धा अधातू मूलद्रव्य आहे. आता कार्बन म्हटलं तर कोळसा आणि ऑक्सिजन म्हणजे हवा. ऑक्सिजन जो आहे तो जलण्यासाठी मदत करतो, पण जो तयार होणारा CO2 जो आहे हा CO2 मात्र तिथं आग विझवण्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजेच त्याचे गुणधर्म बदललेत. CO2 तयार झाला आहे, कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. कोणतीही रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी त्याच्या डावीकडे अभिकारक किंवा अभिक्रियाकारक असतात. जसं की आता लिहिलेलं आपण कार्बन. आता 2 किंवा 2पेक्षा अधिक असतील तर त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह काढलं जातं. ऑक्सिजन. आता या दोघांमध्ये अभिक्रिया घडून येते ही दर्शवण्यासाठी इथं एक बाण काढला जातो. हा जो बाण आहे हा त्या अभिक्रियेची दिशा दर्शवतो. मग त्याच्यापासनं त्या बाणाच्या टोकाकडे म्हणजे मुळापासनं त्या बाणाच्या टोकाच्या दिशेने अभिक्रिया होते. म्हणजे या बाजूने अभिक्रिया होत इकडे जाणार आहे. हे 2 आहेत अभिकारक आणि याच्यापासून मिळणारा हा जो CO2 आहे याला आपण उत्पादित म्हणतो. उत्पादित हा बाणाच्या टोकाच्या पुढच्या बाजूला लिहिलं जातात. मग काही वेळेला उत्पादितसुद्धा 2 किंवा 2पेक्षा जास्त असतात. अशा वेळीसुद्धा आपण ती अधिक चिन्ह काढून अजून जी काय उत्पादितं असतील ती पुढे आपण लिहू शकतो. आता जे आपण इथं बघितलं C+O2 याच्यापासून मिळतो CO2, याला आपण रासायनिक समीकरण म्हणायचो. या रासायनिक अभिक्रिया जी असते ती दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरणाचा वापर केला जातो. रासायनिक समीकरणे. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहू आणि त्यानंतर आपल्याला रासायनिक समीकरण कशाला म्हणतात आणि ते कसं लिहितात हे लक्षात येईल. समजा कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 मोरचूद च्या निळ्या रंगाच्या द्रावणात जास्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला संक्षिप्त स्वरूपात मांडता येते. आता वरती आपण जे शब्दामध्ये लिहिलं आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जास्ताची पूड घातल्यानंतर झिंक सल्फेटचे द्रावण रंगहीन द्रावण तयार होते. आता हेच आपल्याला शाब्दिक स्वरूपात लिहायचं आहे. मग ते आपण या पद्धतीने लिहू शकतो. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जास्ताची भुकटी. या दोघांच्या मध्ये बाण अधिक चिन्ह काढले, त्यानंतर पुढे बाण काढून झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. या प्रकारे आपण शब्दाच्या स्वरूपात ते समीकरण किंवा अभिक्रिया लिहितो. याला म्हणायचं अशा प्रकारचे जे शब्दाच्या स्वरूपात लिहिलेलं जे रासायनिक अभिक्रिया असते याला शाब्दिक समीकरण असं म्हणायचं. रासायनिक अभिक्रियेचं शाब्दिक समीकरण जे शब्दाच्या स्वरूपात आपण मांडतो. आता हेच शाब्दिक समीकरण अजूनही आपल्याला संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून मांडता येतं. जसं की आता आपण हे वरती आपण जे वाक्य म्हटलेलं की कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये जास्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ते एवढं मोठं वाक्याच्या ऐवजी आपण त्याचं संक्षिप्त रूप शाब्दिक स्वरूपात लिहिलं. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जास्ताची पूड, त्याच्यापासून आपल्याला झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे मिळतं. ह्याला अजून संक्षिप्त म्हणजे लहान करून लिहिता येतं आणि त्याच्यासाठी आपण त्या तिथं असलेल्या घटकांच्या रासायनिक सूत्रांचा वापर करणार. मग त्याच्यासाठी कॉपर सल्फेटचं सूत्र आहे CuSO4 जास्ताचं Zn. आता CuSO4 अधिक Zn हे झालं. त्याच्या अधिक लिहिल्यानंतर पुढे
Zn लिहिलं आणि पुढे आपण बाण काढला. हा बाण अभिक्रियेची दिशा दर्शवतोय. मग त्याच्यापासून काय मिळालं, तर आधी इथं कॉपर सल्फेट म्हणजे कॉपर आणि सल्फेट यांच्यामध्ये आयनिक बंध जे होते, रासायनिक बंध जे होते ते तुटलेत आणि त्याच्या जागी कॉपरची जागा झिंकने घेतली आणि त्याच्यापासून झिंक सल्फेट अधिक कॉपर हे आपल्याला 2 उत्पादितं मिळतात. मग इथं जर आपण बघितलं तर डाव्या बाजूच्या घटकांना आपण अभिकारक म्हणतो किंवा अभिक्रियाकारक म्हणतो, ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट अधिक झिंक होतं. त्यानंतर पुढे त्या कॉपर सल्फेटचं रूपांतर झिंक सल्फेटमध्ये झालं आणि कॉपर जो आहे तो त्याच्यातनं वेगळा झालेला आपल्याला दिसतो. म्हणून आता इथं झिंक सल्फेट अधिक कॉपर लिहिलं आहे, कारण इथं 2 उत्पादितं आपल्याला मिळतात. यांना उत्पादितं म्हणायचं. आता अशा प्रकारे जे रासायनिक सूत्राचा वापर करून जे समीकरण लिहिलं जातं त्या समीकरणाला रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट जो आहे या अभिकारकामधील आयनिक बंधांचे विभाजन झालेलं दिसतंय. हा इथं जो कॉपर सल्फेट आहे याच्यामध्ये असलेले आयनिक बंध त्यांच्यामध्ये विभाजन झालं आणि त्याचं रूपांतर झिंक सल्फेट या उत्पादितात झालं आणि आयनिक बंध होऊन अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट हे उत्पादित आपल्याला तयार झालेलं दिसतं. मग आता रासायनिक समीकरणाचं लेखन, रासायनिक अभिक्रिया आपल्याला कशी लिहायची असते ते आपण आता पुढे बघू. आपल्याला रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणतात ते आपण बघितलं, रासायनिक समीकरण कशाला म्हणतात ते बघितलं. तर रासायनिक समीकरणाचं लेखन आपल्याला बघायचं आहे. मग हे रासायनिक समीकरणाचं लेखन करण्यासाठी काही नियम आपल्याला आखून दिलेले आहेत. त्यानुसार त्या नियमानुसार आपल्याला ते रासायनिक अभिक्रिया जी आहे ती लिहावी लागते. मग त्याच्यासाठी नियम क्रमांक 1, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. अभिक्रियाकारक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाणाच्या डावीकडे जे आहेत ते अभिक्रियाकारक आहेत आणि बाणाच्या उजवीकडे या बाणाच्या उजव्या बाजूला उत्पादिता आपल्याला लिहिलेली दिसतात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात आणि हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. हा जर बाण बघितला तर हा अभिक्रियाकारकांच्या दिशेकडून उत्पादितांच्या दिशेने जाणारा आहे आणि हा जो बाण आहे हा त्या अभिक्रियेची दिशा दर्शवतो. रासायनिक समीकरणाचा नियम क्रमांक 2, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक चिन्ह लिहितात आणि या चिन्हाचा वापर करून आपण मगाशी जे उदाहरण बघितलं, कॉपर सल्फेट आणि झिंक हे 2 अभिक्रियाकारक होते आणि झिंक सल्फेट आणि कॉपर ही 2 उत्पादित होती, यांच्यामध्ये आपण अधिक चिन्ह लिहिलेलं आहे. हा झाला दुसरा नियम. त्यानंतर नियम क्रमांक 3, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. त्यांच्या वायुरूप, द्रवरूप, स्थायूरूप अवस्था अनुक्रमे गॅस, लिक्विड आणि सॉलिड याच्यासाठी G, गॅससाठी G, लिक्विडसाठी L आणि सॉलिडसाठी S ही अक्षरे कंसात लिहून दर्शविल्या जातात. तसेच उत्पादित वायुरूप असेल तर गॅसच्या ऐवजी वरच्या दिशेने जाणारा बाणसुद्धा आपण तिथं दाखवू शकतो. अशा वेळी आपण त्या बाणाचं वाचन करतेवेळी आपल्याला असं म्हणावं लागेल की उत्पादित जे आहे ते वायू स्वरूपात आहे आणि जर समजा एखादं उत्पादित अविद्राव्य स्वरूपाचे तयार झाले, म्हणजेच त्याचा अवक्षेप जर तयार झालेला असेल
तर तो सॉलिड अवस्थेत असतो, म्हणजे स्थायू स्वरूपात असतो. मग त्याच्याऐवजी आपण एसच्या ऐवजी आपण खाली जाणारा जो बाण असतो या बाणाचा वापर तिथं करू शकतो. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात. यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲक्वियस म्हणतो. म्हणून त्याच्याऐवजी आपण AQ ही अक्षरे कंसात लिहून त्याची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवू शकतो. त्यानुसार जर आपण हे जे समीकरण क्रमांक 2 आहे, झिंक सल्फेट अधिक कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट अधिक जस्त यांची अभिक्रिया होऊन मिळणारे झिंक सल्फेट अधिक कॉपर या अभिक्रियेचं आपण पुन्हा या सर्व अधिक ती माहितीयुक्त बनवण्यासाठी आपण त्या चिन्हांचा वापर करून समीकरण जर लिहिलं तर ते आपल्याला या प्रकारे मिळेल. कॉपर सल्फेट ॲक्वियस स्वरूपात आहे कारण जलीय द्रावण म्हटलंय, अधिक जस्ताची पूड. आता जस्ताची पूड ही द्रावणामध्ये नसल्यामुळे म्हणजे तांब्याची भुकटी ही स्थायू स्वरूपात आहे म्हणून तिथं S लिहिलेलं आहे. ॲक्वियस स्वरूपात होतं म्हणून AQ लिहिलं, इथं सॉलिड S. त्यानंतर झिंक सल्फेट हे सुद्धा त्याचं जलीय द्रावण तयार झालं आहे आणि त्यानंतर कॉपर जो आहे तो स्थायू स्वरूपात मिळतो. अशा प्रकारे आपण त्या सांकेतिक चिन्हांचा वापर करून सुद्धा रासायनिक समीकरण अधिक माहितीपूर्ण बनवू शकतो. नियम क्रमांक 4. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वरती डेल्टा हे जे त्रिकोणाचं चिन्ह आहे याला आपण डेल्टा म्हणणार, याच्या पुढे हे चिन्ह काढून दर्शवलं जातं. आता उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यानंतर चुनकळी तयार होते आणि ही अभिक्रिया आपण या खालीलप्रमाणे दाखवू शकतो. चुनकळी CaCO3 चुनकळी CaCO3. आता याला उष्णता द्यायची आहे म्हणून तो बाण आहे. आता इथं बघा एकच अभिक्रियाकारक आहे त्याच्यामुळे इथं अधिक चिन्ह लिहिलेलं नाही, डायरेक्ट त्याच्या पुढे अभिक्रियादर्शक बाण आहे तो काढलेला आहे आणि त्याच्यावरती इथं डेल्टा हे चिन्ह काढलेलं आहे. मग त्याला उष्णता दिल्यानंतर काय होतं तर कॅल्शियम कार्बोनेटमधला CaO हा स्थायू स्वरूपात आपल्याला मिळतो, कॅल्शियम ऑक्साईड अधिक CO2. आता जो CO2 आहे हा गॅस वायू स्वरूपात आहे. मग त्याच्या Gच्या ऐवजी आपण वरच्या दिशेने जाणारा बाण इथं दर्शवलेला आपण पाहू शकतो. G म्हणजे आपण गॅस लिहिणार होतो त्याच्याऐवजी वरच्या दिशेने जाणारा आपण इथं बाण दर्शवलेला आहे. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यातील अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते हे आपण खालीलप्रमाणे दाखवू शकतो. म्हणजे ती उष्णता बाहेर पडते. आता इथं बघितलं होतं तर याच्यामध्ये उष्णता दिली होती आतमध्ये आपण. आता या कॉपर सल्फेट अधिक जस्ताची पूड याचं जर अभिक्रिया ज्या चंचुपात्रामध्ये होणार आहे त्याला जर आपण हात लावला तर ते गरम झाल्याचं आपल्या हाताला जाणवतं, म्हणजे उष्णता बाहेर पडते. मग ही उष्णता आपल्याला दर्शवण्यासाठी जी उत्पादितं आहेत त्या उत्पादितांच्या पुढे अशा प्रकारे अधिक उष्णता या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. नियम क्रमांक 5. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वरती दर्शवतात. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. आता हे वनस्पती तूप तयार करण्यासाठी जे वनस्पती तेल आहे त्याला 60°C तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये उष्णता द्यावी लागते. मग ती अभिक्रिया आपण कशी लिहू शकतो तर वनस्पती तेल हे जे आहे द्रव स्वरूपात असतं म्हणून L लिहिलेलं आहे, अधिक हायड्रोजन गॅस बरोबर त्याची अभिक्रिया होणार आहे. आता H2 आणि पुढे कंसात G लिहिलं आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तिथं वायू स्वरूपात आहे. पुढे हा जो बाण आहे हा दिशादर्शक बाण आहे
त्यानंतर त्याच्यावरती 60 अंश सेल्सिअस आणि खाली निकेल हा उत्प्रेरक लिहिलेला आहे. मग हा जो 60 अंश सेल्सिअस आहे याच्यावरून असं लक्षात येतं की अभिक्रिया घडून येण्यासाठी 60 अंश सेल्सिअसची आपण उष्णता त्याला दिलेली आहे आणि निकेल हा त्याच्यामध्ये उत्प्रेरक घेतलेला आहे. आता हा उत्प्रेरक जरी आपण या अभिक्रिया जी आहे, ज्या दोन घटकांची अभिक्रिया घडवून आणणार आहोत त्याच्यामध्ये जरी टाकला तरी त्याचं इथं अभिकारकांमध्ये अधिक चिन्ह लिहून त्याच्या पुढे तो आपण लिहू शकत नाही. कारण उत्प्रेरकाचं काम काय आहे, तर अभिक्रियेचा वेग वाढवणे. तो प्रत्यक्ष कोणत्याही अभिक्रियेत भाग घेत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, म्हणून त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो. मग असे जे घटना आहेत या फक्त आपण बाणाच्या वरती किंवा खाली दर्शवतो. त्यानंतर मिळणारा जो भाग आहे तो वनस्पती तूप हा स्थायी स्वरूपात असतो. वनस्पती तूप म्हणजे आपण जे घरी वापरतो ते डालडा. अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहिली जातात. उदाहरणार्थ, तांब्याची सहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता हे जर आपल्याला लिहायचं झालं तर तांब्याची अभिक्रिया नायट्रिक आम्लाबरोबर आहे, पण ते संहत आहे, म्हणून इथं जो संहत लिहिलेला आहे. तर नायट्रिक आम्ल संहत असू शकतं, सौम्य असू शकतं. मग अशा प्रकारे ते त्याची अधिक माहिती त्याच्या खाली लिहिलं जातं, हे आपण बघू शकतो. पुढे, परंतु तांब्याची सिल्वर नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. आता हे नायट्रिक आम्ल जे आहे इथं HNO3 हा संहत होता, आता इथं मात्र तो विरल आहे, म्हणून इथं आपण विरल लिहिलेलं आहे. हे आपण त्याच्यामध्ये असलेली म्हणजे एखाद्या उत्पादिताची किंवा अभिक्रियाकारकाची अजून विशेष माहिती आपल्याला जर दर्शवायची असेल तर ती त्याच्या रेणुसूत्राच्या खाली आपण लिहू शकतो. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. तर रासायनिक समीकरणांचे संतुलन करण्यासाठी आपल्याला पहिलं संतुलन करण्यापूर्वी त्याच्यामध्ये असलेले जे घटक आहेत ते सारखेच असतात. हे याच्या आधीची जी कृती आहे ती तुम्ही स्वयं अध्ययन केलं तर तुमच्या ती लक्षात येईल. याच्यामध्ये अभिकारक जे असतात त्यांच्यामध्ये त्यांचं अभिक्रियापूर्वीचं वजन आणि अभिक्रिया घडून आल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचं जर वजन घेतलं तर ते दोन्ही वेळा सारखंच असतं, म्हणजे त्यांच्या वस्तुमानात काहीही बदल होत नाही. म्हणजे त्यांचे जे घटक असतात ते तेवढेच असतात, ते बदलत नाहीत. फक्त त्यांच्यामधले रासायनिक जी बंध असतात ते मात्र बदलतात. आता आपण एक साधं मगाचं उदाहरण घेऊया. कार्बन अधिक ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला CO2 मिळाला होता. आता याच्यामध्ये इथं दाखवल्याप्रमाणे मूलद्रव्य कोणकोणती आहेत, अभिक्रियाकारकाची जी आहे बाजू म्हणजे डावी बाजू आहे त्याच्यामधली अणूंची संख्या, उत्पादिते यांची संख्या. आता ही अभिक्रिया आपण मूलद्रव्य काय काय आहे तर इथं कार्बन आहे आणि ऑक्सिजन हे दोन घटक झाले. या अभिक्रियेबद्दल आपण बोलतोय. उत्पादितं त्याच्यामध्ये असलेले कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये काय फरक पडणार नाही आहे. मग आता इथं अभिक्रियाकारक आहे म्हणजे या बाजूला असलेली यांची संख्या. कार्बनची संख्या किती आहे तर कार्बन 1 आहे. उत्पादितामध्ये कार्बन किती दिसतोय तर इथं सुद्धा एकच दिसतोय. आता ऑक्सिजन किती आहेत 2 आहेत. उत्पादितामध्ये ही उत्पादिता आहेत, या उत्पादितामध्ये ऑक्सिजनची संख्या 2 इथं दिसते ना O2 हे 2. म्हणजेच जर बघितलं तर कार्बनचा अभिक्रियाकारकामध्ये सुद्धा म्हणजे डाव्या बाजूला एकच होता, उजवीकडे सुद्धा एक होता, म्हणजे बरोबर झालं प्रमाण. ऑक्सिजनचं सुद्धा प्रमाण दोन्हीकडे बरोबरच आहे. मग अशा वेळी आपण त्या जर समजा समीकरणामध्ये दोन्हीकडच्या मूलद्रव्ये जी आहेत त्यांची जर संख्या सारखी असेल तर अशा समीकरणाला आपण संतुलित समीकरण म्हणणार. पण जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना जर समान नसेल तर त्याला असंतुलित समीकरण असं आपण म्हणणार आहोत.
संतुलित आणि असंतुलित. संतुलित अभिक्रिया कशाला म्हणायचं, तर डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्हीकडची मूलद्रव्यांची संख्या मात्र सारखी असेल तर ते संतुलित समीकरण असेल, आणि जर ती संख्या सारखी नसेल तर त्याला आपण असंतुलित समीकरण म्हणू शकतो. मग ज्यावेळी अशा वेळी जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये संतुलन नसतं, मूलद्रव्यांची संख्या दोन्ही बाजूला सारखी नसेल, अशा वेळी आपल्याला त्या समीकरणाचं संतुलन करण्याची आपल्याला गरज असते. मग हे संतुलन करण्यासाठी आपल्याला रासायनिक समीकरण संतुलन करण्याच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण जाणून घेणं महत्त्वाचे आहे. जर त्या पायऱ्या आपण जाणून घेतल्या तर आपण रासायनिक समीकरण संतुलित करू शकतो. मग त्याच्यासाठी पहिलं, रासायनिक समीकरणाचे संतुलन पायरी पायरीने करता येते आणि यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. आता उदाहरण म्हणून आपण इथं दिलेलं हे जे शाब्दिक समीकरण आहे ते बघूया. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड ही झाली 2 अभिक्रियाकारक. याच्यापासून आपल्याला मिळतंय सोडियम सल्फेट अधिक पाणी. आता पायरी क्रमांक 1, सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे जे शाब्दिक स्वरूपाचं जे समीकरण होतं ते आपण इथं रासायनिक समीकरणामध्ये घेतले. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणून NaOH अधिक सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 बाण काढला, त्यानंतर Na2SO4 सोडियम सल्फेट अधिक पाणी हे आपल्याला मिळाले. आता या अभिक्रियेमध्ये अभिकारक आणि उत्पादित यांच्यामध्ये असलेली जी मूलद्रव्ये आहेत ती इथं आपण या प्रकारे मांडून घेतली. आता ही पहिली झाली पायरी क्रमांक 1. आता पायरी क्रमांक 2, समीकरण 10. हे जे 10 नंबरचं समीकरण आहे हे संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या 2 बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्यांची तुलना आपल्याला करायची आहे. मग ती तुलना करण्यासाठी आपण डावी बाजू उजवी बाजू म्हणजे अभिक्रियाकारक असलेली डावी बाजू आणि उत्पादित असलेली उजवी बाजू. आता दोन्हीकडे मूलद्रव्य तर काही बदलणार नाही, तिसरं मूलद्रव्य त्याच्यात येणार नाही आहे. म्हणजे जे काही अभिक्रियाकारकामध्ये जेवढी मूलद्रव्ये होती तीच मूलद्रव्ये फक्त उत्पादितामध्ये असतील, फक्त त्यांच्यामधले रासायनिक बंध जे आहेत ते मात्र बदललेले असतील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असलेली मूलद्रव्ये आपण लिहिली. पहिलं सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर हे 4 मूलद्रव्ये तिथं आहेत. मग आता ती अभिक्रियाकारकामध्ये किती आहे तर सोडियम बघितला तर सुरुवातीला NaOH मध्ये 1 आहे म्हणून आपण इथं 1 लिहिला. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत बघा, तर NaOH मध्ये 1 ऑक्सिजन दिसतोय आणि H2SO4 मध्ये 4 आहेत. O4 आणि इकडचा O असे एकूण 5 झालेत. डावीकडचा आपण फक्त मोजतोय. त्यानंतर हायड्रोजनची संख्या NaOH मध्ये 1 आणि हायड्रोजन सोडियम हायड्रॉक्साईड सल्फ्युरिक ॲसिड याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि NaOH मधला 1 आहे, असे एकूण 3. आता सल्फर किती आहेत बघा, H2SO4 मध्ये 1च आहे म्हणून इथं सुद्धा 1 लिहिला. ही झाली डावीकडची बाजू, अभिक्रियाकारकांकडची बाजू. पुढची आता आपण बघणार आहोत ते म्हणजे सोडियमची संख्या उत्पादितांमध्ये किती आहे, तर इथं Na2 झालेला आहे म्हणजे 2 सोडियम आपल्याला मिळालेत. त्यानंतर ऑक्सिजन किती झालेत बघा, H2O मध्ये 1 आणि SO4 मध्ये 4 असे एकूण 5. त्यानंतर हायड्रोजनची संख्या H2O मध्ये 2 आणि अजून कुठे आपल्याला हायड्रोजन दिसतो नाही आहे म्हणजे H2O तेवढाच राहिला आहे, 2च राहिलेत. पुढे उत्पादितामध्ये अजून आपल्याला सल्फर बघायचा आहे. तो सल्फर जर बघितला तर इथं सुद्धा 1च आहे, इथं सुद्धा 1च आहे. आता दोन्ही बाजूंची जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन्ही बाजूंची सर्व मूलद्रव्यांची संख्या समान नाही, म्हणजे समीकरण 10 जे आहे हे संतुलित नाही आहे. याच्यामध्ये सोडियमची संख्या असंतुलित आहे, त्याचबरोबर हायड्रोजनची संख्यासुद्धा असंतुलित आपल्याला आहे हे दिसतंय.
आता असंतुलित आहे हे लक्षात आल्यानंतर पायरी क्रमांक 3, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करण्यासाठी ज्या रासायनिक समीक्रियेमध्ये संयुग जी वापरलेली आहेत अशा संयुगामध्ये जास्तीत जास्त अणू असलेलं संयुग आपण स्वीकारायचं आहे आणि त्याच्यापासून सुरुवात करायची आहे. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू 2 बाजूंना समान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. म्हणजेच ज्या मूलद्रव्याचे अणू दोन्ही बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा आपण विचार करणार आणि जे समान आहेत दोन्ही बाजूला त्यांना आपण विचारात घ्यायचं नाही, कारण ते मुळातच ते दोन्ही बाजूला त्यांचं प्रमाण समान झालेलं आहे. म्हणजे असमान असतील तिथनं आपण सुरुवात करणार आहोत. मग समीकरण 10 जे आहे त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड या दोन्ही संयुगांमध्ये प्रत्येकी 7 प्रमाणे जास्तीत जास्त अणू आहेत. म्हणजेच बघा सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये जर बघितलं तर सोडियमचा 1, ऑक्सिजनचा 1 आणि हायड्रोजनचा 1 असे झाले 3 आहेत. आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हायड्रोजन 2, ऑक्सिजन 4 आणि सल्फरचे 1, म्हणजे हायड्रोजन 2 अधिक सल्फर 1 3 आणि ऑक्सिजनचे 4 असे एकूण झाले 7 अणू. म्हणून आपण इथं सोडियम सल्फेट किंवा त्याला आपण सोडियम सल्फेट या अणूची आपण निवड करणार आहोत, कारण इथं सोडियम सल्फेटमध्ये 7 आपल्याला अणू भेटत आहेत. H2SO4 मध्ये सुद्धा आपल्याला 7च रेणू भेटत आहेत. आता सोडियम सल्फेटची निवड केल्यानंतर या संयुगातील मूलद्रव्यांपैकी सोडियमच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूस असमान आहे. व आपण इथं बघितलं की डावीकडे 1 आहे, उजवीकडे 2 दिसत आहेत. म्हणून आपण पहिली सुरुवात सोडियमच्या अणूची जी संख्या आहे ती संतुलनासाठी निवड करणार. आता इथं एक लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे अणुसंख्येचे संतुलन करताना संयुगांचे सूत्र बदलून चालणार नाही. म्हणजे आपल्याला संतुलन करण्यासाठी आपल्याला पाहिजे तसं आपण ते सूत्र बदलू शकत नाही. जर समजा H2O असेल आणि आपल्याला समजा इथं अभिक्रियाकारकामध्ये 4 ऑक्सिजन पाहिजेत आणि 4 हायड्रोजन पाहिजे 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन पाहिजे असतील तर आपल्याला ते H4O2 असं लिहून चालणार नाही, कारण हे रेणूसूत्र बदललं. मग त्याच्या अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. मग आता इथं सोडियम अणूंची संख्या 2 करण्यासाठी NaOH हे सूत्र बदलून Na2OH असे करता येणार नाही आपल्याला. जे आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे NaOH हे रेणूसूत्र तसंच राहिलं पाहिजे, ते Na2OH करता येणार नाही. मग त्याच्यासाठी आपण NaOHला 2 ने मात्र गुणू शकतो. सहगुणक घेतला म्हणजे गुणतो आहे आपण. हे केल्यानंतर तयार होणारे समीकरण आपण अशा प्रकारे मिळेल 2 NaOH अधिक H2SO4 अधिक Na2SO4 अधिक H2O. आता हे लिहिल्यानंतर पुन्हा तिथं आपल्याला जे समीकरण 10 आहे ते संतुलित आहे की नाही ते तपासावं लागेल. आता दोन्ही बाजूंना ऑक्सिजन व हायड्रोजनची अणुसंख्या असमान असल्याने समीकरण 10 हे असंतुलित नाही हे कळते. पण त्यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी लहान सहगुणक लागेल. म्हणून प्रथम हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करणं आपल्याला अपेक्षित आहे. आता सोडियमची जे आपण 10 इथं सहगुणक लिहिल्यानंतर जर तुलना केली तर आपल्याला ते असं मिळतं, दोन्ही बाजूला त्याला सोडियमची संख्या समान झालेली आहे, सल्फरची संख्या दोन्ही बाजूला समान आहे. पण जर बघितलं तर ऑक्सिजनची संख्या जी आहे ती मात्र बदललेली आहे, 6 आणि 5 आणि हायड्रोजनची 4 आणि 2 झालेली आहे. मग अशा वेळी समीकरण 10 मध्ये हायड्रोजन अणूचे संतुलन करण्यासाठी H2O ह्या उत्पादिताला 2 हा सहगुणक लावा.
हे केल्यावर तयार होणारे समीकरण आपण लिहायचं आहे आणि ते लिहिल्यानंतर ते आपल्याला अशा प्रकारे दिसेल. 2 NaOH अधिक H2SO4 त्याच्यापासून Na2SO4 प्लस 2H2. आता इकडे जे 2 हायड्रोजन होते त्याच्याऐवजी आपण अजून त्याला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला ते 4 हायड्रोजन झालेले दिसत आहेत. आता समीकरण 10 हे संतुलित आहे की नाही हे तक्ता बनवून तपासा. असे दिसून येते की दोन्ही बाजूंना मूलद्रव्यांची संख्या समान आहे, म्हणजे समीकरण 10 हे संतुलित समीकरण आहे. आता सुरुवातीला H2SO4 मध्ये असलेले जे 4 होते ते किती झाले, इथं 2 होते. इथं हे जे होतं ते संतुलित केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला, आणि ऑक्सिजनची जी हायड्रोजनची जी संख्या आहे संतुलन करण्यासाठीची ती आता इथं 4 आहे. नंतर 2 ने गुणल्यावर सुद्धा पुन्हा 4 झाले. आता इथं जर टेबल पुन्हा आपण सर्व मूलद्रव्यांचं काढलं तर दोन्ही बाजूच्या मूलद्रव्यांच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला सारख्याच झालेल्या दिसतील. अशा प्रकारे पायरीने एक मूलद्रव्याचा अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिक्रिया किंवा अभिकारक किंवा उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून संतुलित रासायनिक समीकरण मिळवता येतं.